सुषमा अंधारे मॅडम यांचे लौकिक शिक्षण MA BEd PhD असे आहे. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या त्या व्याख्याता आहेत. स्त्रीवादी अभ्यासक, अंधश्रद्धेच्या विरोधात प्रचंड मोठा लढा त्यांनी उभा केलेला आहे. त्या राजकीय सक्रिय कार्यकर्त्या असून शिवसेना पक्षाच्या उपनेत्या आहेत. विशेष म्हणजे धनुर्विद्येची त्यांना विशेष अशी आवड आहे. सामाजिक व राजकीय प्रत्येक विषयावर स्पष्ट व ठाम प्रतिक्रिया त्या देत असतात. एका निडर व दबंग व्यक्तिमत्वात एक लेखिका देखील दडलेली आहे. विविध प्रश्नांवर सडेतोड हल्लाबोल करणाऱ्या त्या परखड वक्त्या देखील आहेत. सुषमा अंधारे मॅडम यांचं या नगरीमध्ये पुनश्च एकदा मी स्वागत करते. त्यांची उदगीर नगरीशी सुद्धा अतिशय हृद्य अशी नाळ जोडलेली आहे. यानंतर आदरणीय रोहितदादा पवार साहेब ज्यांची इथे प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. युवकांच्या दिल की धडकन आयकॉन, सध्याचे माध्यमाचे आकर्षण असणारे माननीय रोहितदादा पवार साहेब यांचे स्वागत करतील श्री सचिन शिवशेट्टे सर. श्री सचिन शिवशेट्टे सर हे मुख्य संयोजक आहेत. पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव आहेत. आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रातील कर्जत जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. वारसा कर्तृत्वाचा, सार्थ विश्वासाची, सत्तेचा गाजावाजा नव्हे तर कार्याचा निशब्द वारसा म्हणजेच रोहितदादा. काही माणसे पदामुळे मोठी होत नाही तर ती आपल्या कामामुळे, दूरदृष्टीमुळे, जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे आणि लोकांच्या आयुष्यावर उमटवलेल्या ठशामुळे मोठी ठरतात असे आमचे रोहितदादा आहेत. मेहनत, लोकहिताची चळवळ, कामाची निष्ठा, कार्यदृष्टीची जिवंत साक्ष म्हणजेच आमदार रोहितदादा पवार साहेब. नात्यांचा मान राखणे, जबाबदारी स्वीकारणे, लोकांशी नाळ जोडून राहणे, संयम आणि सामर्थ्य यांचा समतोल व्यक्तिमत्व असणे अशी व्यक्ती नक्कीच खूप मोठी उंची गाठलेली असते. यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात होईल. मान्य सुषमा अंधारे मॅडम या आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांची मुलाखत घेतील. मी मान्य अंधारे मॅडम यांना विनंती करते की आपण पुढील सूत्रे आपल्या हाती घ्यावी. 44वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वतीने होत असलेलं अधिवेशन हे मी प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे की मला पहिल्यांदाच कळलं की पत्रकारांचं सुद्धा अधिवेशन असतं. यदि आमची अधिवेशनं कशी गोंधळात असतात ती तुम्ही बघितली तर आम्हाला असं वाटलं की फक्त आमच्या अधिवेशनामधलीच लोक दांड्या मारतात, पण तुमच्याही अधिवेशनात बऱ्यापैकी दांड्या मारणारी माणसं आहेत. हे बघून तुमच्यात आणि आमच्यात काही फार फरक नाही हे लक्षात आलं, हे बरं आहे. मी अगदी रोहितदादांची आणि आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. बर या मी मराठवाड्यातलीच आहे. लातूर जिल्ह्यात शिक्षण झाले. विशेषतः उदगीरमध्ये मी 1 वर्ष राहिलेली आहे. दावणगाव, देवर्जन, पंढरपूर, गुरदाळ हा सगळा भाग माहीत आहे. त्यामुळे तुम्ही सगळे लोक परिचयाचे आहात, सो हरकत नाही. मंडळी, मी रोहितदादांचे आणि आपल्या सगळ्यांची क्षमा मागते की माझ्यामुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला. खरं तर ही प्रकट मुलाखत आहे. उद्या अजून एक प्रकट मुलाखत आहे. रोहितदादा उद्याची मुलाखत मला वाटते आजच्या मुलाखतीवर बऱ्यापैकी आधारलेली असेल आणि आजची मुलाखत मी आपली आज सुरुवात करते. खरं तर रोहितदादांची मी फार ओळख सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही, कारण रूढ अर्थाने औपचारिक ओळखी ज्यांच्या इतर कुठल्या कामाने ओळखी होत नाही. मला असं वाटतं की एक अतिशय यशस्वी बिझनेसमन ते पॉलिटिशियन
हे जे रिफॉर्मेशन आहे ते रिफॉर्मेशन सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. परंतु राजकारणी असणारे रोहित दादा, त्यांचा राजकारणातला हनीमून पिरियड आता संपलेला असेल, कारण आता ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषद झाली, मग त्यांनी वेगळा मतदारसंघ निवडला. मी त्यांच्या त्या सगळ्या राजकीय प्रवासाकडे जाईल, पण आधी जरा थोडासा हलका सुरुवात करते. रोहित दादा, सगळी लोक जे आहेत ना, आत्ताची सगळी ही जनरेशन आहे, म्हणजे जरा जरी केस पांढरे झाले तरी लोक वेगवेगळे कलर डाय करून लोक केस काळे करतात. पण पांढऱ्याचं काळं करणारी माणसं, तुम्ही मात्र काही केस अजिबातच काळे करत नाही. काय तुमचा ज्येष्ठ दिसण्याचा प्रयत्न आहे की काय, नेमकं काय? काय झालंय, आत्ताच्या काळामध्ये काळ्या गोष्टीची खूपच जास्त चर्चा होती. त्याच्यात भ्रष्टाचार सुद्धा काळाच असतो. खरं तर काळ्या बाहुल्या सुद्धा चालतायत मार्केटमध्ये. काळ्या बाहुल्या सुद्धा मार्केटमध्ये आल्या. तेच म्हणलं ना, काळेची चर्चा खूपच जास्त चालली आणि काळ्या बाहुल्याने बरंच काय, आणि त्याला लालची साथ, लाल रंगाची साथ. अरे वा. खरं तर हा प्रश्न तुम्ही जो विचारला, माझी मुलं आणि माझी पत्नी रोज मला हा प्रश्न विचारतात, केस काळे करू. मी त्यांना एवढंच सांगतो की मी जसा आहे तसा आहे, ओरिजिनल रंग आहे, ओरिजिनल माणूस आहे आणि तो तसाच राहणार, एवढंच त्यांना त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे जसं आहे तसं आहे, जास्त मी टेन्शन घेत नाही. कदाचित राजकारणामध्ये स्ट्रेस जास्त असल्यामुळे जरा पटपट पांढरी व्हायला लागली, पण पांढरं म्हणजे अनुभव. गेल्या 7-8 वर्षामध्ये राजकारणामध्ये अशा गोष्टी झाल्यात आणि असा अनुभव मला मिळालेला आहे. बघा, 2019ला आमदार झालो, पूर्वी प्लेगची साथ असायची तशी कोविडची साथ बघितली, सत्ता बघितली, विरोध बघितला, एक मोठा पक्ष फुटताना बघितला, तो फुटला की फुटला, आमचा पक्ष फुटला, परिवार फुटला, परिवारामध्ये पहिल्यांदाच खासदारकी एकामेकाच्या विरोधात होताना बघितली, मग आमदारकी बघितली, मग नंतर कुठंतरी परिवार एकत्रित येतो असं वाटायला, आणि त्याच्यातच ज्या व्यक्तीवर विश्वास होता की उद्या जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची ज्या व्यक्तीमध्ये धमक होती, म्हणजे आदरणीय अजितदादा, त्यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट सुद्धा बघितला. परिवारातून एक कर्ता व्यक्ती आणि मोठा नेता गेल्यानंतर परिवारावर काय अडचण होती हे सुद्धा बघितलं. म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये अनेक गोष्टी बघितल्यामुळे कदाचित तो स्ट्रेस असेल, नाही तर तो अनुभव असेल, याच्यामुळे ते केस पांढरे झाले. पण या पांढऱ्या केसाची शपथ एक तर दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आणि महाराष्ट्रामध्ये जो कुठला आपला महाराष्ट्र धर्म आहे, जो संतांनी महामानवांनी हा इथं निर्माण केला, त्याच्यावरची काळी नजर काही लोकांनी घातलेली आहे, त्यांचा सुद्धा खात्मा आपण एकत्रित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ या ठिकाणी घेतो. खरं तर मी पहिले 2-3 प्रश्न हलके फुलके विचारावे असं म्हटलं, पण दादा अगदी म्हणजे न्यूट्रलमधनं बाहेर आल्याला टॉप डबल टॉप टाकण्याच्या तयारीत दिसत आहे. आणि आपण परिवाराच्या संबंधाने बोललात. खरं तर महाराष्ट्रातलं पवार कुटुंब हे सगळ्यात मोठं कुटुंब समजलं जातं, आणि त्या मोठ्या कुटुंबाचा आपणही एक भाग असं की भाग निश्चितच भूषणावं बाब आहे. ही सगळ्यांच्यासाठी एक कुणालाही आनंद देणारी आणि त्याचा आपण गर्व बाळगावा, अभिमान बाळगावा अशी ती बाब आहे, आणि अशा कुटुंबाचे आपण सदस्य आहात. आणि पवार कुटुंब कधीही फुटू शकत नाही, पवार कुटुंबात कधीही क्लेश होऊ शकत नाही असं सातत्याने म्हटलं जायचं. मात्र मधल्या काळातले, जसं आपण म्हणालात की एकाच कुटुंबातले 2 लोक एकमेकांच्या विरोधात खासदारकीला उभे राहिले, आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडत गेल्या. परंतु काही जरी असलं, एवढ्या जरी गोष्टी घडत असल्या, तरी पवार कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुखाचा शब्द आहे, तो शब्द खालच्या लोकांनी कधीही दाबलला नाही किंवा तो शब्द ओलांडला नाही. अगदी दादांनी सुद्धा कधी मोठ्या साहेबांना क्रॉस केलं नाही. असं सगळं असताना दादांचं जाणं तर आमच्या सगळ्यांच्यासाठी धक्का होता.
पण दादा गेल्यावर अवघ्या 24 तासाच्या आत आदरणीय पवार साहेब असं म्हणाले की कुणीतरी याच्यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवत आहे. कलकत्त्यावरून एक बातमी येते. कलकत्त्यावरून म्हणताना त्यांचा ममता बॅनर्जी यांच्याकडेच रोख होता हे वेगळं सांगायची गरज नाही. कलकत्त्यावरून घातपाताची शंका व्यक्त केली जाते, मात्र तसं नाही. हा अपघातच आहे. एकदा पवार साहेबांनी बोललो म्हणजे बोललो, पत्थर की लकीर. असं असताना सुद्धा अवघ्या 8व्या-9व्या दिवशी आपण मात्र हा अपघात नसून घातपात आहे असं म्हणाला. पवार साहेबांनी सांगितलेली ती लाईन ती क्रॉस करून आपण मांडताय हे कसं? 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या आसपास ॲक्सिडेंट झाला. 9ला 10 मिनटं नाही तर 5 मिनटं असताना आम्हाला कळालं की आपले दादा हे आज आपल्यात नाहीत. हॉस्पिटलला आम्ही सर्वजण तिथे गेलो. पवारसाहेब तिथे आले. पवारसाहेब तिथं आल्यानंतर एक तर ते खूप भावनिक होते. अजितदादा 18 वयाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि श्रीनिवास काका म्हणजे त्यांचे बंधू या दोघांनाही मुलासारखं पवारसाहेबांनी आणि प्रतिभाजींनी वाढवलं. एक वेगळं नातं अजितदादांचं आणि साहेबांचं होतं. आणि दादा कितीही कडक दिसले तरी ते मवाळ आणि भावनिक होते. नंतर राजकारणात आले. पवारसाहेबांनी ताकद दिली. दादांचं कर्तृत्व मोठं होतं. स्वकर्तृत्वातून ते मोठे झाले. एक भावनिक नातं त्यांचं होतं. ठीक आहे, मध्ये 2-3 वर्ष वैचारिक लढाई ही होऊ शकते. वैचारिक लढाई ही झाली. पण कितीही आपण वडिलांबरोबर भांडलो, आईबरोबर भांडलो, आपल्या भावना आणि आपलं जे नातं असतं ते तर असतंच ना. त्यामुळे जेव्हा दादांचा हा ॲक्सिडेंटचा विषय त्यांच्यासमोर आला, तिथे आले आणि त्यांनी ते सगळं बघितलं तर पवारसाहेब भावनिक दृष्टिकोनातून खचले. पवारसाहेबांना खचलेलं कधीही बघितलेलं नाही. पण आपण ज्याला मुलगा मानत होतो, मुलासारखा होतो, त्याचं वय कमी असताना सुद्धा तो आपल्या समोर तिथं जर त्यांचं मृत्यूदेह पडला असेल, ठेवला असेल, तर हे कसं साहेबांना वाटलं असेल याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. त्याच्यातच तिथं असणारे पोलीस डिपार्टमेंट पवारसाहेबांना आम्हाला भेटलं आणि त्यांनी विचारलं की अंत्यविधी आपण आज करणार आहात का उद्या करणार आहात. पार्थ पण तिथे होता. लाखो लोक हे अजितदादांचे फॅन होते. दादांचं अंतिम दर्शन त्यांना घ्यायचं होतं. पवार परिवाराने ठरवलं की त्या दिवशी संध्याकाळी आपण अंतिम दर्शनासाठी लोकांना संधी देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपण अंत्यविधी करू. त्याच्यात आमच्याकडनं प्रश्न पोलीस डिपार्टमेंटला करण्यात आला. उद्या आपल्याला सोय करायची, कोणाला अडचण होऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची. अंदाजे किती लोक उद्या येतील? त्यांनी सांगितलं 16 ते 17 लाख लोक उद्या अंत्यविधीला येऊ शकतात. त्यांनी अजून हेही सांगितलं की सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. लोक चिडली आहेत, लोकांमध्ये नाराजगी आहे, लोक ॲलिगेशन करत आहेत, काही लोकांची नावं घेत आहेत. याच्यात जर उद्या कुठं काय झालं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज आदरणीय पवारसाहेबांना आला. आणि उद्या समजा तुम्ही तिथे आला असता नाही तर आलाही असता, जर पवारसाहेबांनी वेगळं स्टेटमेंट दिलं असतं नाही तर स्टेटमेंटच दिलं नसतं आणि दुसऱ्या दिवशी भावनिक दृष्टिकोनातून प्रेमापोटी एका व्यक्तीने दगड मारला असता, धक्काबुक्की केली असते आणि चुकून दंगल झाली असते, तर शेवटी इजा सामान्य लोकांना झाली असती. त्या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी 5-6 तासाच्या आतच त्यांनी ते स्टेटमेंट केलं. उद्या काय चुकीचं होऊ नये. मी 13 दिवसानंतर बोललो, पुराव्यासकट तिथं बोललो आणि आमच्या परिवारामध्ये असं कुठंच नाही की बाबांनो कुठं वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आम्हाला आदेश एवढाच आहे, बोलत असताना पुराव्यासकट बोला, बोलत असताना लोकांबद्दल नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत असताना आदरानेच बोला आणि कुठेही चुकीचं बोलू नका. त्यामुळे मी वेगळं काही केलं नाही. पुरावे होते, दादांसाठी मी लढत होतो आणि नंतर तुम्ही बघितलं असेल पवार साहेबांनी पाठिंबा दिला, सुप्रियाताईंनी पण पाठिंबा दिला आणि अख्ख्या महाराष्ट्राने तिथं पाठिंबा दिला. त्यामुळे पवार साहेबांचं असं कधी नव्हतं की मी एखादं स्टेटमेंट दिलं तर तो चुकीचं स्टेटमेंट आहे तर विरोधाभासाचं बोलू नको. पुरावा असेल तर तुम्ही बोलू शकता. एवढी लोकशाही
आमच्या परिवारामध्ये, म्हणून आम्ही लोकशाही बरोबर त्या ठिकाणी असतो. आपण त्याचं दिलेलं स्पष्टीकरण हे निश्चित पटणारं आहे, कारण ती गर्दी आम्ही सगळ्यांनी अनुभवली, तो भावना वेगही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. पण एवढी बारामती पक्की बांधलेली असताना, एवढा मोठा बारामतीचा गड आहे, पवारांचं सगळं साम्राज्य तिथे आहे, तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग आहे आणि ते प्रचंड घट्ट आहे, असं असतानाही अशी काय गोष्ट घडते की रोहित पवारांना बारामती पुणे सगळं सोडून कर्जत जामखेडचा मतदारसंघ निवडावा लागतो? हे काय राम शिंदेंशी तुमचं एवढं काय आहे की तुम्हाला इकडे यावं लागलं? का बरं तुम्ही इथे कर्जत जामखेड? पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रियाताई खासदार होत्या, दादा आमदार होते, सत्तेत असताना पालकमंत्री होते. माझी सुरुवात राजकारणाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. घराणेशाही हा विषय असतो, चर्चेत येतो. माझ्या बाबतीत सुद्धा तो चर्चेत आला नाही तर येणार होता याचा अंदाज त्या ठिकाणी मला माहीत होता. त्यामुळे डायरेक्ट आमदारकी खासदारकी लढण्यापेक्षा जिल्हा परिषदपासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती. आणि त्याच्याच बरोबर आमदारकीचा पण मतदारसंघ निवडत असताना सोपा न घेता तो जर अवघड असेल आणि तिथं करण्यासारखं खूप असेल तर मग उद्या जाऊन आपण काय करू शकतो हे सिद्ध करू शकतो. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये अनेक अडचणी होत्या. तिथं साधं हॉस्पिटल सुद्धा नीट नव्हतं, तिथं प्रशासकीय बिल्डिंग खराब होत्या, तिथं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते, शिक्षणाचे प्रश्न होते, बरेच काय होते. म्हणून अवघड मतदारसंघ निवडायचा म्हणून तो त्या ठिकाणी निवडला. राम शिंदेच्या विरोधात काय मी होतो असं नव्हतं, पण तिथे जाऊन निवडणूक लढणं, ती जिंकणं यात मला श्रेय जात नाही. पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी मताच्या माध्यमातून माझ्या विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला हे महत्त्वाचे. पण सातत्याने 2 टर्म मी तिथं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे तिथं जे काही जमलं ते करण्याचा प्रामाणिकपणे, म्हणजे सोपा मार्ग नाही घेतला, मी थोडा अवघड मार्ग घेतला. कर्जत जामखेडमधला झालेला जो बदल आहे तो आम्ही बघतोय. विशेषतः आता जो नवा नगर आणि जामखेडला होणारा जो एक चांगला मार्ग तयार झाला आहे तोही बघतोय आम्ही. मधले अंतर्गत रस्ते बघतोय, बराचसा बदल आता होतोय, ही चांगली गोष्ट आहे. असं असताना सुद्धा दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना मात्र विजय खूप जिकिरीचा होतोय असं वातावरण झालं होतं. आणि तरी सुद्धा तुम्ही जिंकलात याचं श्रेय कुणाला? कारण आता आपण जिथे बोलत आहोत इथून जवळच निलंगा आहे आणि निलंग्यामध्ये पाशा पटेलांची आता बऱ्यापैकी साम्राज्य उभं राहते. पाशा पटेलांची एक सभा तुमच्या मतदारसंघात झाली होती. इथे पाशा पटेलांचे खूप सारे लोक असतील. कोणाला श्रेय असेल पाशा पटेलांच्या सभेला? राम शिंदेच्या प्रभावहीन प्रचाराला? कंटाळलेली भाजपाला कंटाळलेले लोक की रोहित पवारांचं कर्तृत्व? काय नेमकं काय आहे त्याच्यात? श्रेय मलाही जात नाही, कोणालाही जात नाही. तिथे असताना जनतेला हे श्रेय त्या ठिकाणी जातं. खरं तर आपण बघितलं नाही तर आमचा अंदाज जो होता तो खूप मोठा होता. 10 आमदार आमचे निवडून आले, खासदार 8 निवडून आले. जे थोडक्यात नाही तर मोठ्या मताधिक्याने पडलेले जे आमचे उमेदवार होते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, बोलल्यानंतर बाहेरून मतदार मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. जातीवाद धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला गेला होता. RSSचा वापर करून कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा भेदभाव निर्माण करून विष पेरण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. आणि अचानक काहीच आपल्या हातात नाही, मग लाडकी बहीण योजना आणून त्याच्यातून ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये, 6,000 रुपये घरामध्ये समजा 2 महिला असतील 3 महिन्याचा ॲडव्हान्स हा दिला गेला. आता महिना होऊन सुद्धा पैसे मिळत नाही, पण त्यावेळेस ॲडव्हान्समध्ये दिला गेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाला. त्यामुळे जी अपेक्षा होती त्या लेवलला त्या ठिकाणी झालं नाही. काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आपल्याला माहिती. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा मी थोडक्यात का होईना मताने निवडून आलेले मोठे नेते. पाशा पटेलांनी तुमच्याबद्दल फार अगदी अर्वाच्य पद्धतीने प्रचार केला. भाषणातला स्तर अगदीच खाली गेला होता. फार म्हणजे अगदी माझ्यासारखे माणसाला ते बघताना फार संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्यावर तुम्ही कधीच नंतर प्रतिक्रियाही दिली नाही, तुमच्या भाषणातही दिली नाही. ज्या पक्षामध्ये ते आहेत तोच पक्ष महिलांना कधी आदर देत नाही. तुम्ही बघा पाशा पटेल त्यांच्याच पक्षाचे आता अशा लेवलला जाऊन महिलांबद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होतो. आणि मग आमचा एक
मोरे नाना नावाचा कार्यकर्ता फक्त राम शिंदेच्या विरोधात काहीतरी बोलतो. जसं तुम्हाला सुद्धा नोटीस आली तसे त्यांना सुद्धा सूर्यकांतांना नोटीस आली. विधान परिषदेमध्ये बोलवलं आणि माफी मागायला लागलं. अरे पाशा पटेल महिलांबद्दल जो बोललाय त्याच्याबद्दल तुम्ही काय माफी मागायला नाही लागलं? त्यांना काढायला पाहिजे. तसंच तिथं उत्तर प्रदेशचा खासदार, तर असे अनेक उदाहरण देऊ शकतो त्याच्यामध्ये भाजपमध्ये कुठं ना कुठंतरी महिलांचा आधार ठेवला जातो. तर काल 2023ला महिलांना आरक्षण देण्याचा बिल आलं होतं. सर्वांनी सपोर्ट केला, म्हणजे काँग्रेसने सपोर्ट केला. पण ते महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, ते डिलिमिटेशन बिल होतं. कालचं बिल 2023चं महिला आरक्षणाचं ते पास केलं. काल महिला आरक्षणाचं नाव पुढे केलं आणि डिलिमिटेशन घुसवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना डिलिमिटेशन माहीत नसेल. ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे तर नगर परिषदचं इलेक्शन, हे लढत असताना सत्तेत जो नेता असतो आपल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी आखा वॉर्ड तोडून टाकतो आणि मग हे कुटुंब आपल्याला मतदान करू शकतो ते देऊ शकत नाही, मग वेडं वाकडं कापायचं. जे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये झालं तेच काल डिलिमिटेशनच्या माध्यमातून हे खासदारकीला आणि आमदारकीला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्याच बरोबर काल फक्त महिलांच्या बिलाचा वापर केला. म्हणजे कुठंतरी भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. पाशाबद्दल त्याचंच एक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप प्रभाव नाही, त्याच्यावर मी रागवलेलो नाही, कारण का तो योग्य पार्टीमध्ये आहे. आता आपण हे कर्जत जामखेडच्या मतदारसंघाबद्दल बोलत होतो आणि इथल्या विजयाबद्दल. मला त्याची एक आठवण दादांच्या सोबतची आठवते की दादा प्रतिसंगमला बहुतेक भेट झाली होती